लक्ष्मी उपहार उद्योग यांची मेथीच्या लाडवामध्ये स्पेशालिटी आहे। आज त्या संदर्भात आपण सगळी माहिती घेणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या व्यवसायाची पण माहिती घेतो आहोत। मी तुपच वापरते, कधीच मिक्सिंगचं काम नाही। बरोबर, तुपातलेच लाडू लोकांना आवडायला पण पाहिजे ना। हो, याच्यात पीठ कुठलं वापरलंय? गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ आहे, मेथी आहे, डिंक आहे, खारीक आहे, बदाम आहे, हो, जे सुरुवातीला आपण मटेरियल दाखवलंय। हलीम पण आहे, त्याच्यामध्ये हलीम नाही मी घेतलाय बाहेर। ओके, विसरले, हरकत नाही, हरकत नाही। रेडी हे आधी स्वागताने बनवून ठेवलेत लाडू, कारण वेळ नको जायला म्हणताना, आणि ही प्रोसेस आपल्याला बघायची होती मुख्य म्हणजे। बरोबर, तर त्याच्यासाठी परत तिने म्हणजे थोडेफार करायचे ठेवलेले आहेत। रेडी हे आधी स्वागताने बनवून ठेवलेत लाडू, कारण वेळ नको जायला म्हणताना, आणि ही प्रोसेस आपल्याला बघायची होती मुख्य म्हणजे। बरोबर, तर त्याच्यासाठी परत तिने म्हणजे थोडेफार करायचे ठेवलेले आहेत। लेकीच्या नावाने हिने बिझनेस चालू केलेला आहे, लक्ष्मी उपहार उद्योग। खूप छान, आणि हे नथ वगैरे हे खूप छान केलंय सर। अरे वा, छान छान। मग तेच होतं ना, घरातल्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असला की आणि छान होतात व्यवसाय असे। लाडू थंड झाल्यावर बॉक्समध्ये भरून पॅकिंगचं काम सुरू झालं। हाय, हॅलो, नमस्कार, प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आज मी भेटायला आलीये कोणाला, आधीचं फुटेज बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कशासाठी कुठे काय आलीये ते। तर आज आपण भेटतो आहोत स्वागता हरियाण। हाय स्वागता। हाय। तर हिच्याबद्दल सगळं आपण जाणून घेऊया, आणि त्याच्यासाठी हे थोडेफार लाडू तिने जे वळायचे ठेवले होते माझ्यासाठी, मला दाखवण्यासाठी, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला कळावं यासाठी। तर ते मी तुला मदत करू थोडी? नाही, चालेल। बघा, मी असं उगाच म्हणते की मला आळशी मी कामाला, पण नाही, मेथीचे लाडू मला प्रचंड आवडतात आणि स्वागताची स्पेशालिटी आहे मेथीच्या लाडवांची। तर हे थोडंसं आम्ही आवरून घेतो आणि मग तिथे आपण बसून थोड्या गप्पा मारूयात। येस, परत एकदा सगळ्यांना नमस्कार। आणि लाडवाची टेस्ट घेऊन झालेली आहे, अप्रतिम लाडू होता, पोट भरलेलं आहे, म्हणजे आता बोलायला ताकद येईल। नमस्कार। नमस्कार। स्वागता, खूप हळू बोलते, मी तुला रिक्वेस्ट करते थोडी जोरात मोठ्याने बोल। ही आपली आज आहे स्वागता हरियाण, आणि महिला उद्योजिका आहे ही, स्वतः घरातून ती उद्योग करते। आणि आता आपण तिच्याशी सगळी तिच्याकडून माहिती करून घेऊयात, कसं काय तिने सुरुवात केली, कशी कशी ती प्रगती करते। तर स्वागता, कधीपासून तू हा व्यवसाय करते आणि कसा करायला तुला कसं वाटलं की मी हा उद्योग करू असं? मी आता जवळजवळ मी 5 वर्षापासून हा उद्योग करते। असं मी माझी बहीण एकत्र असे बसायचो आणि वाटायचं की आपण एकत्र सगळं बनवूया असं। आणि मग मी त्याच्यामध्ये ह्या दोघी बनवत आम्ही मेथीचा लाडू करायला सुरुवात केली। ती बोलली, बघ तुला जमते का, म्हणजे एक द्यायला ह्याला, म्हणजे असं विकायला वगैरे। म्हणजे ठीक आहे, ट्राय करू आपण। आणि मैत्रिणींमध्ये मी असं बोलली की बाबा मी मेथीचे लाडू बनवते, विकते वगैरे करते असं। आणि हळूहळू स्टेटस, फेसबुक आम्ही शेअर करायला सुरुवात केली। बरोबर आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट वाढले माझे। ते महत्वाचं आहे। मी स्वागताचं सगळ्या प्रकारचे लाडू करते, परंतु मेथीच्या लाडवांचं तिचं USP आहे। मेथीचे लाडू आणि ती कस्टमाइज सुद्धा करून देते। कोणाला जर समजा असं वाटत असेल की आपल्याला त्याच्यामध्ये मुंगाची डाळीचं पीठ पाहिजे, तर ते तसं पण करून देते। ओके, म्हणजे जे गव्हाचं पीठ प्लस गव्हाचं पीठ न वापरता तुम्ही फक्त मुंगाच्या डाळीचं पीठ वापरा आणि करून द्या, किंवा मेथीचंच पीठ वापरा आणि बनवून द्या, जसं कस्टमाइज। हो, बरोबर। म्हणजे पीठ आपण जे गव्हाचं पीठ घालून करतो तसं तर आहेच, परत मुगाच्या डाळीचंही घालू शकतो, किंवा काही न घालता फक्त मेथी पावडर। अरे बापरे, मगाशी ती बोलल्यावर मला असं थोडं धस्स झालं की इतकं कडू खाणार का? बरोबर, आता औषध म्हणून सगळ्या घरामध्ये डायबिटीस वाले पण खातात लाडू। तुमचा मला प्रश्न असा विचारायचा आहे की
की तुला सुरुवातीला आणि आता विक्रीमध्ये म्हणजे किती त्रास झाला, सुरुवातीला किती त्रास झाला किंवा आता किती इझी होतंय त्या बाबतीत सांग. सुरुवातीला थोडा त्रास झालाच, कारण आपले कॉन्टॅक्ट तेव्हा कमी असतात आणि मैत्रिणींना बोला किंवा स्टेटसला टाका, फेसबुकला टाका. त्याच्यानंतर हळूहळू कोणत्या इव्हेंटला गेलं तर तिथे आपलं माउथ पब्लिसिटी करायची. नंतर हळूहळू मी VGBG जॉईन केला. 6 महिन्यापूर्वी मी जॉईन झाली VGBG मध्ये. तिथे तर तेव्हा मी सांगितलं होतं की मी 20 ते 25 किलो लाडू महिन्याला विकते. पण आता असं झालंय की मी 60 ते 70 किलो लाडू विकते महिन्याला. म्हणजे तू जी पूर्वी मेहनत केली लाडू विक्रीसाठी ती आता तुला इझी झाली. म्हणजे तुझं जे तू बनवतेस ते सगळ्यांना आवडतंय. तसं तुझी स्पेशालिटी सगळ्या प्रकारचे लाडू, जेवण, कुठल्याही प्रसंगासाठी जेवण पाहिजे असतं ते पण मी स्वागता बनवते. तर तिचं तेच म्हणणं आहे बघा की सुरुवातीला खूप कष्ट पडले विक्रीसाठी, पण आता लोक घरी येऊन ऑर्डर देतात किंवा फोन किंवा जसा पण कॉन्टॅक्ट तिला शक्य आहे फेसबुक वरून वगैरे करणं तसं करून ऑर्डर देत असतात. छान छान, खूप छान. आणि आता मी असं म्हणेन की तू आता एक उद्योजिका झालेली आहेस आणि खरंच खूप छान वाटतं असं अशा महिलांना भेटलं की ज्या खरंच घरातूनही एवढा मोठा व्यवहार किंवा उद्योग करतायत आणि प्लस तू तुझ्या मदतीसाठी पण ठेवलेस. म्हणजे तू आज रोजगार. सध्या मदतीला 2 महिला आहेत. पण आता माझी इच्छा पण खूप मोठी आहे की बाबा असं मोठा कारखाना बनला पाहिजे की मेथीचा लाडू आणि महिलांना माझ्याकडून उद्योग जास्तीत जास्त महिलांना मिळेल. तुला खूप 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 शुभेच्छा आणि माझी अपेक्षा आहे. आता बघू पुढे काय. छान. माझ्याकडून माझ्या सगळ्या व्ह्युअर्स कडूनही मी सांगेन की असं सपोर्ट करा महिला उद्योजकांना आणि आमच्या स्वागताला पण खूप शुभेच्छा द्या की तिची जी इच्छा आहे की हिला जो तिचा USP आहे मेथीचे लाडू, तर त्याच्यात तिला असा मोठा कारखाना टाकायचा आहे आणि खूप महिलांना तिला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. नक्कीच नक्कीच. त्यासाठी तुला खूप 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 शुभेच्छा. आता हे तू घरून तू व्यवहार करते हा सगळा म्हणजे बनवणं सुद्धा, मग तू घरात बनवते म्हणजे लाडू तर ठीक आहे तुझ्या ऑर्डर येतात त्याप्रमाणे तू पॅकेट करून देते, पण जेवणाचं असलं ते घरातूनच बनवते की तिथे जाऊन बनवते? घरी बनवते मी. घरातूनच सगळे ऑर्डर वगैरे देते. कोणाला इमर्जन्सी टिफिन हवा असेल तरी पण टिफिन सर्व्हिस देते. ओके, छान छान, मस्त. आणि आता हे तू जी लाडू करतेस हे सगळे, तर ती पिठं तू विकत घेतेस? नाही, मी पण स्वतःच बनवते. महिला माझ्याकडे आहेत 2 महिला कामाला, त्यांच्याकडून मी पिठं वगैरे सगळं रेडी करून घेते आणि मी स्वतः वळायचं. बरोबर. आता आमची एक इच्छा आहे की तुझ्या लाडवाची, मेथीच्या लाडवाची थोडी प्रोसेस सांगा मला. खूप भाजायची, नंतर मेथी पण भाजायची, मग ते दळून आणायचं परत जाऊन. आणि ते मग ती पिठं रेडी करून ठेवून द्यायची. ओके. आणि सगळं व्यवस्थित भाजलं गेलं की ते लाईफ पण त्याचं वाढते. मग ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ते पण सगळं भाजायचं तुपामध्ये. ओके ओके, छान. कळालंय ना मंडळी? तुम्ही इथे आजूबाजूला राहत असाल तर प्रश्नच नाहीये. हिचे मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, तुम्ही तिच्याकडून घेऊ शकतात. परंतु आताच सांगत होती की पूर्ण महाराष्ट्रात मी पाठवू शकते. महाराष्ट्रात काय अब्रॉडला सुद्धा तिने पाठवले आहेत. हो, पाठवले गेलेत. खरंच खूप छान छान. आम्ही पण आमच्या परीने नक्की तुला पर्सनल लेवलवर सुद्धा मी नक्कीच सपोर्ट करेन आणि मला आवडेल अशा महिला उद्योजकांना सपोर्ट करायला. आता मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या व्ह्युअर्स कडून सुद्धा मिळवून दिल्या आहेत आणि मला नक्की खात्री आहे माझे सगळे व्ह्युअर्सने तुला खूप छान शुभेच्छा दिल्यात. आता एक शेवटी मला असं जाता जाता तू सांग की हा बिझनेस एखाद्याला सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी तू त्यांना काय सांगशील? प्लस कशाच्या दृष्टीने की मेहनत तर करायचीच आहे, हिंमत कशी माणूस करू शकतो, त्याच्यासाठी काय काय आपल्याला साधारण वातावरण पाहिजे किंवा घरच्यांचा सपोर्ट, जसं तू सांगते की घरच्यांचा तुला खूप सपोर्ट आहे, मुलाचा आहे, मिस्टरांचा आहे, सपोर्ट पाहिजे. मेन म्हणजे घरातून बिझनेस करायचा असेल तर, बाहेर कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा आपल्याला मीडियामध्ये जर यायचं असेल तर घरचा सपोर्ट पहिला पाहिजे असतो. मीटिंग अटेंड करणं किंवा काय असेल ते. महिलांना घरगुती उद्योग करायची जर इच्छा असेल तर मेथीचा लाडू किंवा प्रत्येक लाडू, कोणतेही बेसन लाडू, रवा लाडू, जो पण आपल्याला येतो ते आपण घरचेच आयटम आहेत हे सगळे. आपले गहू म्हणा किंवा रवा म्हणा, हे असं ट्रायल करून आपण करू शकतो.
मग अशी बोलताना आमचं तेच बोलणं झालं की ती तेच म्हणत होती घर आहे आपलं, भांडी कुंडी आहे, घरात पदार्थ म्हणजे पीठ वगैरे असतात, साखर गुळ सगळं असतं, तूप तेल सगळं असतं, तर आपण एकदम बिनधास्तपणे करू शकतो. हा व्यवसाय कोणी करू शकतो आणि थोड्याच भांडवलमध्ये होऊ शकतो. म्हणजे घरगुतीच आयटम आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे फक्त आणि तयार करून मनापासून करायचं, मनापासून करायचंय. आणि एकदा आपलं सगळ्यांना लोकांना आपले प्रॉडक्टची चव, आपल्या पदार्थाची चव वाढली की ते आपणच आपला सेल होणारच. बरोबर आहे. म्हणजे ते स्वागताला म्हणायचंय की अगदी छोट्या भांडवलात सुद्धा तुम्ही करू शकतात, ही आपली आवड आहे त्याच्यात, म्हणून ती जास्त आपण काय म्हणतात अगदी मनापासून करतोय, कारण आपलं सगळं आवडच आहे मला पहिल्यापासून, लहानपणापासून म्हटलं तरी चालेल. वा वा वा. त्यामुळे ते तू आणि छान मनापासून केला की पदार्थ तो मला कोणी बोलले 3 किलो लाडू पाहिजेत, मी नाही बोलत. थोड्या भांडवलात घरगुती आपण हा उद्योग करू शकतो आणि हळूहळू जसं लोकांना आपण केलेल्या पदार्थाची चव आवडते त्या हिशोबाने आपल्या ऑर्डर्स वाढतात. फक्त आपलीच कॅपॅसिटी आपण वाढवायची आणि एकदा आपल्याला ऑर्डर मिळता आहेत, लोकांना आवडतायत म्हणताना आपण खूप उत्साहाने आणि आनंदाने मेहनत घेऊन करू शकतो ना, आणि आवडीने करतो एकदम की हा बाबा हा आपला पदार्थ, आपण बनवलेला पदार्थ दुसऱ्यांना आवडतोय, खूप आनंद वाटतोय. बरोबर आहे. आणि तो देताना पण तीच भावना असते ना की हा आवडला पाहिजे, त्या भावनेने तो केला जातो म्हणताना आणि तो छान होतो. बरोबर, तन मन धन लावून. येस बरोबर आहे. म्हणजे आज आपण याच्यातून असं शिकलोय की काही हरकत नाही, कोणाला घरगुती असे व्यवसाय करायचे असतील तर इझिली करू शकतो. अर्थातच कुठलीही गोष्ट सुरुवातीला करताना थोडा त्रास होतो, अडथळे असतात, पण हळूहळू आपणही त्याच्यात प्रो होत जातो, आपल्यालाही नवीन नवीन अनुभव येतात, आपण ते फेस करायला किंवा ज्या अडचणी आहेत त्या दूर करायला आपल्यातही एक पॉवर येते आणि आपण ते व्यवस्थित करू शकतो. तसं आज तुला साधारण महिन्याला किती ऑर्डर किंवा वर्षाची किती अशी साधारण ऑर्डर असते? मला आता महिन्याला 50 ते 60 किलो मी लाडू विकतेच. बघा काय आहे, मस्तच. अर्थात मेहनत आहे, नो डाऊट, तिला आवड आहे, मेहनत आहे, आणि 50 ते 60 किलो महिन्याचे लाडू ती बनवते. जेवणाची ऑर्डर पण असते मध्ये मध्ये. बरोबर आहे. आता हो, म्हणजे पूजा मुंज घरगुती काही फंक्शन इव्हेंट असतील बरोबर आहे. आता आणि इव्हन श्राद्ध पक्ष चालू आहे तर त्याची तुला खूप ऑर्डर्स आहेत. खूप छान, खूप छान. आणि आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. जे तुझं स्वप्न आहे की तुला हा बिझनेस खूप मोठा करायचा आहे, तुला खूप उद्योजिका तुझ्यासारख्या आणि उद्योजिकांना तू एक काय म्हणशील ना रोल मॉडेल असणार आहेस त्यांच्या पुढे, आणि खूप महिला उद्योजकांना तू रोजगार देणार आहेस ही तुझी खूप इच्छा आहे. तर मोठी इच्छा आहे की बाबा माझ्या आता गेले असे खूप महिला काम कराव्यात. बरोबर, म्हणजे त्यांना रोजगार मिळेल की त्याच्यासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि आता मी मगाशी एक लाडू खाऊन झालाय पण मला तो खूप आवडलाय, त्यामुळे आता परत मी लाडू खाणार आहे आणि स्वागताला सांगणारे मस्त की चहा कर. आमचा तो छोटासा एक पार्टी आम्ही करणार आहे दोघी जणी मिळून. तर परत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. थँक्यू सो मच स्वागता. बाय.